नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्लाउड बाय आशामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी वाळवण विशेष रेसिपी शेअर करत आहे, साबुदाणा मोती पापड। तर साबुदाण्याला मी रात्रभर पाण्यात भिजू घातलेला आहे आणि त्याला सकाळच्या वेळेला त्याला मी तीन भागामध्ये त्याला डिवाइड केलेला आहे। त्याच्यामध्ये थोडा फूड कलर घातलेला आहे, पिवळा कलर, हिरवा कलर आणि आपल्याला साबुदाण्याचा एक पांढरा कलर छान स्वतःचा असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही मी कलर घातलेला नाही आहे। तर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे फूड कलर टाकून आणि इडली पात्राला आपण थोडंसं तेल लावून ग्रेस करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हलगत हाताने हे थोडे टाकायचे आहेत। एक चमचाच मी याच्यामध्ये टाकलेला आहे, टेबलस्पून, आणि हे हळूहळू पसरवले आहे, त्याच्यामध्ये थोडंसं प्रेस केलेलं आहे हळूहळू। आणि आपल्याला इडली पात्रामध्ये पाणी टाकायचं आहे, पाणी उकळू द्यायचं आहे आणि हे पात्र आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। हे छान आपल्याला त्याला 5-10 मिनिटं त्याच्यामध्ये होऊ द्यायचं आहे। हे पटकनच होतात पण, आणि हे बाहेर काढल्यानंतर आपल्याला पटकनच गरमच आपल्याला सिलिकॉन स्पॅच्युलाच्या साहाय्याने अलगद उचलायचे आहे आणि ते आपल्याला उन्हात वाळवायचे आहे कडक। हे 2 दिवस वाळतात चांगले आणि 2 दिवसामध्ये छान कडक उन्हामध्ये वाळून पण जातात। आणि याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे, कारण की कधी आपला बिना मिठाचा पण आपला उपवास असतो, कधी उपवासाला मीठ चालत नाही। तर आपण त्याच्यामध्ये आपण हे साबुदाणा पापड आपण त्याच्यामध्ये आपण खाऊ शकतो उपवासाला, तर आपण याच्यामध्ये मीठ पण घालू शकतो। आणि साबुदाणा, कारण की साबुदाण्याला स्वतःची एक चांगली चव असते गोडसर, तर त्याच्यामुळे हे तळल्यानंतर फारच छान लागतात। आणि आपल्याला हे गरम तेलामध्ये तळायचे आहे आणि आज आपल्याला थोडीशी चांगली मोठी ठेवायची आहे, जेणेकरून ते चांगले फुटले पाहिजे। हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते किती छान फुटून बाहेर येतात आणि लहान मुलांना हे दिसायला कलरफुल असल्यामुळे लहान मुलांना पण खूपच आवडतात। तर कसा वाटला व्हिडिओ साबुदाणा मोती पापडचा? माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।